नमस्कार मित्रांनो, ई-श्रम कार्ड काढा आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून. काहींना प्रश्न असतो, ई-श्रम कार्डवरून पेन्शन मिळतं का? असा कोणताही जे नाही त्यामुळे पेन्शन मिळत नाही. ई-श्रम कार्ड कोण काढू शकतं? असंघटित कामगार आहेत वेगवेगळे, ते ई-श्रम कार्ड काढू शकतात. ते कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला या साईटवरती यायचं आहे. e-श्रम.government.in याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही जाऊ शकता. तर इथे तुम्हाला राईट साईडला दिसत असेल वन स्टॉप सोल्युशन आणि प्लॅटफॉर्म वर्कर रजिस्ट्रेशन. तर वन स्टॉप सोल्युशन हे रेग्युलरसाठी आहे आणि जे प्लॅटफॉर्म वर्कर आहे न्यू तर ते ओला उबेरसाठी आहे. तर तुम्हाला यामध्ये जे वरचे जे आहे वन स्टॉप सोल्युशन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथून लॉग इन करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता सेल्फ रजिस्ट्रेशन आहे. इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारला लिंक आहे आणि खाली जो कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्हाला खाली दिसत असेल 2 ऑप्शन. तर इथे तुम्ही पी-एफसाठी नो सिलेक्ट करायचं आहे आणि दोन्ही पण नो करायचं आहे आणि सेंड ओ-टी-पीवरती क्लिक करायचं आहे. सेंड ओ-टी-पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे इंटर ओ-टी-पी म्हणून आलेलं आहे. इथं तुम्ही ओ-टी-पी टाकून घ्या आणि खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसाचा तसा टाकून घ्या आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल. त्यावरती तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर आणि व्हर्च्युअल आय-डी आहे. तर तुम्हाला इथं के-वाय-सी करायची आधार के-वाय-सी. तर इथे तुम्ही आधार नंबर टाकून के-वाय-सी करून घ्या. तर इथे तुम्ही कशाने हे करू शकता तिथं पण दिलेलं आहे ओ-टी-पी, फिंगरप्रिंट. तर तुम्ही ओ-टी-पी करून कॅप्चा जो आहे तो कॅप्चा टाका आणि इथे तुम्हाला दिसत असेल व्ह्यू कन्सेंट फॉर्म. इथं तुम्ही हिंदी इंग्लिश करू शकता आणि आय ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला खाली असे दिसेल एंटर ओ-टी-पी. जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इथे टाकून घ्या आणि खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून खाली जे व्हॅलिडेट आहे त्यावरती क्लिक करा. व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर असं पेज येईल. इथे तुम्हाला तुमची पर्सनल माहिती दिसेल, नाव, डेट ऑफ बर्थ आणि तुमचं जे जेंडर आहे ते दिसेल. त्यानंतर कंटिन्यू करा. त्यानंतर अशी इथं तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकता, ईमेल आय-डी, अजून इथं मॅरिटल स्टेटस टाकू शकता, मॅरिड आहे का अनमॅरिड आहे ते, तुमचं मदरचं नाव टाकू शकता, सोशल मदरचं नाव टाकू शकता आणि अजून जे रेड स्टार आहे ते तुम्हाला फिल करायचं आहे. जे रेड स्टार नसेल ते नाही केलं तरी चालेल. तर इथे तुम्ही आईचे नाव, तुमचे जे फादरचे नाव किंवा तुमच्या नवऱ्याचं नाव टाकू शकता इथे. त्यानंतर इथं खाली सोशल कॅटेगरी आहे. सोशल कॅटेगरी पण मध्ये तुम्ही तुमचं जे काही आहे ते टाकून घ्या. जी तुमची कॅटेगरी आहे जनरल, ओ-बी-सी, एस-सी ते टाका. ब्लड ग्रुप नाही टाकला तरी चालेल. आणि त्या डिसेबिलिटी अपंग आहे का ते तुम्ही येस या नो करू शकता अपंग नसेल तर. नॉमिनी डिटेल्समध्ये तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. नॉमिनी जे तुम्ही लावताय ते त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, त्याचं जेंडर टाकायचं आहे आणि तो तुमचा कोण आहे ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुम्ही तुमचा हजबंड आहे का, सन आहे का, फादर आहे ते टाकायचं आहे. आणि जो नॉमिनीवरचा जो तुम्ही ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे आणि जो नॉमिनीचा नंबर आहे तो नंबर टाकून सेव्ह कॉन्टॅक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेसवरती दिसेल जे तुमचा ॲड्रेस आहे, कारण तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं मी पुणे टाकतो. जो तुमचं स्टेट आहे ते स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका आणि स्टेट स्पेसिफिक नाही टाकलं तरी चालेल. तिथं अर्बन आणि रुरल आहे, ग्रामीण आणि शहरीसाठी. तर इथे तुम्हाला म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथला ॲड्रेस तुम्ही टाका. त्यानंतर इथं स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट पुणे, तुमचे जे असेल तहसील ऑफिस जे असेल ते तुम्ही टाका, पिनकोड टाका.
तुमच्याकडे जो तुमचा ॲड्रेस आहे तो टाकून घ्या आणि तुम्ही तिथं किती वर्षापासून राहता ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुम्ही 5 वर्षापासून राहता, 10 वर्षापासून राहता. इथं जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो पण तुम्हाला टाकायचा आहे. इथे तुम्ही ॲड्रेस लाईनवरती जो आहे तो टाकून घ्या. जर तुम्ही सेम एकाच ठिकाणी राहत असेल तर जशी वरती माहिती भरली पूर्ण तीच कॉपी केली तरी चालेल. पिनकोड टाकून सेव्ह अँड कॉन्टॅक्टवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी विचारेल. तर इथं तुम्ही जे तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते तुम्ही टाकून घ्या इथं. तर मी सिलेक्ट करतो माझं जे आहे ते. तुम्ही याच्यामधून काही पण करू शकता. म्हणजे नाही शिकलेले त्यांच्यासाठी पण हा फॉर्म आहे. इथं एज्युकेशन सर्टिफिकेट जे तुमचं पासिंगचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि तुमची जी मंथली इन्कम आहे स्लॅब तो इथे टाकायचा आहे तुम्हाला. आणि जे इन्कम सर्टिफिकेट आहे समजा तुमचं पेमेंट कसं येतं त्याचं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला विचारेल ऑक्युपेशन अँड स्किल्स. तर तुम्ही इथं आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म मोबाईल. तर इथं ओला उबेरसाठी तुम्ही वर्क करता का, तिथं यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. तर इथे मी टाकून घेतो ओला. तर इथे असे ओला टाकल्यावरती इथं खाली भरपूर असे ऑप्शन येईल. तर तुम्ही इथे तुमचं काय जे असेल ते तुम्ही टाकून घ्या. इथं नो केलं तरी चालेल. इथं प्रायमरी ऑक्युपेशन ते तुम्हाला दिसेल. प्रायमरी ऑप्शन आहे. व्यवसाय करत असाल तर कुठे काम करत असाल ते तुम्ही नक्की आहे ते NCO कोड टाकून घ्या. इथे तुम्हाला याच्यामध्ये NCO कोड दिसेल. तुमच्या कॅटेगरी कोणत्या आहे आणि त्या कॅटेगरीनुसार यामध्ये तुम्हाला दिसून जाईल तुम्ही कोणते काम करता ते. ही लिस्ट तुम्ही पाहून घ्या. याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यामध्ये तुमचा कोणता व्यवसाय आहे, तुम्ही कुठं काम करता त्याचं सगळे नाव इथे असेल. NCO कोड्स आहेत भरपूर. तुम्ही इथे सर्च करून सुद्धा बघू शकता. समजा मी याचं ऑपरेटर सर्च केलं तर ऑपरेटर येईल. तर इथे मी माझं जे आहे ते टाकून घेतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. इथे तुम्ही सर्च करून सुद्धा बघू शकता जे तुमचं काय ऑक्युपेशन असेल ते तुम्ही सर्च केलं तर तुमचं जे आहे ते येऊन जाईल. तर इथे मी माझं जे आहे ते टाकून घेतो. आणि वर्क एक्सपिरियन्स प्रायमरी अँड ऑक्युपेशन इन इयर्स. तर तुम्ही इथे किती वर्षापासून काम करता ते तुम्हाला टाकायचं आहे. तर तुम्ही 1 वर्षापासून करता की 2 वर्षापासून करता ते तुम्हाला इथे दिसेलच. इथे तुम्ही टाकून घ्या ते. तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला हाऊ डिड यू ॲक्वायर स्किल्स विचारेल. तिथं तुम्ही रिसिव्ड फॉर्मल एडिशनल व्हिडिओ यामध्ये तुम्ही रिसिव्ड एज्युकेशन कोणताही करू शकता जर तुम्ही शिकेल असाल तर. हे तुम्ही नीट वाचून घेऊन करून घ्या. सब स्किल आहे, जर तुमचं एक्स्ट्रा स्किल असेल तर ते तुम्ही इथे टाकून घ्या. इथून एनी सर्टिफिकेट जे तुम्ही काम करता त्याचं सर्टिफिकेट आहे किंवा लायसन आहे ते तुम्हाला इथे विचारेल. सेल्फ लर्निंग आहे. त्यानंतर इंटरेस्टेड स्किल अपग्रेड, तुम्ही कोणत्या स्किल्स अपग्रेड करणार आहात का ते करून तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू वरती करून घ्या. इथे तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स विचारेल. जे तुमच्या आधारला बँकला जो आधार लिंक आहे त्याची तुम्हाला माहिती इथं बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म बँक अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम, तुमचं बँकेचं IFSC कोड टाकायचं आहे. इथं बँक नेम ते येऊन जाईल, तुमची ब्रांच कोणती आहे ते. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथं येऊन जाईल आणि सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे.
सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला माहिती दिसेल तुमची. यामध्ये तुम्ही जर काही तुम्हाला वाटलं असेल चुकलं का काही, तुम्ही ते एडिट करून जे करेक्ट आहे ते करेक्ट करू शकता. तर मी इथे सगळं टर्म अँड कंडिशनला ॲग्री करतो, टिक करतो आणि खाली तुम्ही इथं दिसेल तुम्हाला आर यू इन्शुरन्स येस. तर याची तुम्हाला माहिती किंवा जॉबवरती काही येत असेल तर तुम्ही माहिती येत असेल तर नो करा किंवा येस इथं येस करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल तुमचं ई श्रम कार्ड इथे आलेलं आहे. तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हे तुमच्या ॲड्रेसवरती 5 ते 6 दिवसात किंवा 15 दिवसात येऊन जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.